स्मृतीमध्ये हा सोहळा संपन्न होत आहे. राष्ट्रीय सेवा योजना, त्यानंतर असेल सांस्कृतिक विभाग, त्यांच्यानंतर येतील कनिष्ठ कोणाचा फोन आहे ग? प्रजासत्ताक दिन संचलनाला आपण ते बाकीचे विद्यार्थी कृपया शांत राहा. प्रत्येक गटाच्या प्रभारी विनंती आहे आपले आपले ग्रुप शांत राहा. NCC नॅशनल कॅडेट कोर 1948ला माननीय यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आणि मग जे डिफेन्स फोर्सेस आहेत ह्या डिफेन्स फोर्सेसला एक कुठेतरी पॅरामिलिटरी फोर्स पाहिजे, कुठेतरी एक सेकंड फळी पाहिजे. यातून मग NCCची स्थापना झाली आणि आज देशामध्ये 17 डायरेक्टरेटमध्ये एकूण 16 लाख युवकांचं NCC ऑर्गनायझेशन आहे आणि हे ऑर्गनायझेशन भारतातील सर्वात मोठं युथ ऑर्गनायझेशन आहे. महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्यासाठी आपलं NCC डायरेक्टरेट कार्य करत असतं. त्याचं हेडक्वार्टर मुंबई या ठिकाणी आहे. लेफ्टनंट जनरल हे DG NCC असतात, त्यांचं हेडक्वार्टर दिल्ली या ठिकाणी आहे. आणि आपलं महाविद्यालय एकमेव असं महाविद्यालय आहे की ज्या महाविद्यालयामध्ये बॉईज आणि गर्ल्स असे 2 युनिट आहेत. 53 महाराष्ट्र बॉईज बटालियन आणि 7 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन. 1970ला हे 2 युनिट्स आपल्या महाविद्यालयामध्ये आलेले आहेत आणि हेच विद्यार्थी आज आपल्यासमोर अतिशय आनंदामध्ये जोश के साथ होश के साथ परेडचं संचलन करीत आहेत. धन्यवाद. सगळे प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी मित्रांना इतकं चांगलं संचलन करतात, आपण टाळ्यांनी त्यांचं स्वागत करावं.
शांत शिस्तप्रिय व्यवस्थित युनिफॉर्म विश्राम गटानं त्यांचं सादरीकरण केलेलं आहे आणि यानंतर आपल्या समोर येत आहे क्रीडा विभाग. प्राचीन काळापासून क्रीडा हे शारीरिक मानसिक स्वास्थ्य आणि पुनर्संजीवनी प्राप्त करून देण्याचे साधन मानले जाते. प्राचीन भारतवर्षामध्ये